नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. लाडकी बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. तर ती बातमी नेमकी काय आहे तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा. तरच लाडक्या बहिणींनो आपल्याला कळणार आहे की ही बातमी काय आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली आणि यासाठी दिल्लीहून अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातहून विजय रुपानी केंद्रीय निरीक्षक म्हणून आलेले होते. त्यांच्या उपस्थितीत लोकशाही पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाली. भाजपा महायुतीमधील मोठा पक्ष, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर कुठल्या कामांना प्राथमिकता द्यायची तर त्याबाबत एक मोठे विधान केलेले आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. देवेंद्र फडणवीस यांची आज गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी कोणत्या कामाला प्राथमिकता देणार आहे तर या बाबतचं मोठं भाष्य केलेलं आहे आणि ते नेमकं कोणतं काम आहे की ज्या कामाला सगळ्यात मोठं प्राधान्य देवेंद्र फडणवीस देणार आहेत तर ते बघूया आपण. तर बघा या ठिकाणी कुठल्या कामांना पहिली प्राथमिकता देणार आहे. तर यामध्ये लाडक्या बहिणी, भाऊ असतील, लाडके शेतकरी, लाडके युवा असतील, या सर्वांनी, त्याचबरोबर दलित वंचितांनी जो जनादेश दिलेला आहे त्याचा सन्मान राखण्याचे काम करावे लागेल. आपण सुरू केलेल्या ज्या काही योजना आहे आणि आश्वासनं तर त्याची पूर्तता करणे ही प्राथमिकता असेल. त्याचबरोबर महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, राज्याला सर्व आघाड्यावर पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी कार्यरत राहायचे आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या कामाला प्राथमिकता द्यायची आहे तर या संदर्भात सगळ्यात मोठं जे स्टेटमेंट केलेलं आहे की ते म्हणजे सगळ्यात अगोदर लाडक्या बहिणीचं जे काही महत्वाचं काम आहे, म्हणजे लाडकी बहीण योजनेचं काम आहे तर ते सगळ्यात अगोदर ते करणार आहेत, त्यानंतर इतर कामे करणार आहे. त्यामुळे होऊ शकतं ही एक आनंदाची बातमी आहे, कारण यानुसार लाडक्या बहिणींना आतापर्यंत 1500 रुपये देण्यात येत होते. आता त्यामध्ये वाढ केली जाऊन ती 2100 रुपये लगेच डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होऊ शकतो, अशा प्रकारची शक्यताही आपल्याला या ठिकाणाहून दिसत आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींनी महायुतीला मोठा जनादेश दिलेला आहे आणि महायुतीचा मोठा विजय घडून आणलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचं जे काही काम आहे ते सगळ्यात अगोदर करावं लागणार आहे. अर्थात लाडक्या बहिणींचे जे काही उर्वरित पैसे आहेत तर ते उर्वरित पैसे लाडक्या बहिणींना लगेच वितरित होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तर तो 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या पदरात लगेच पडू शकतो. तर अशा प्रकारची महत्वाची माहिती या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. लाडक्या बहिणींनो, आपल्याला लगेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आता मिळू शकतो. तर लाडक्या बहिणींनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.